तुम्ही समद्याने चहा घ्या, मी भीमाला दूध देऊन येतो. भीम, भीम, ते बाबा रात्री आईची आठवण येत होती म्हणून काढून टाक. नाही, राहू दे. घे, दूध पिऊन घे. हा, आता एक गोष्ट सांग भीम. आतापर्यंत तुला हे दूध तुझी आई बनवून देत होती आणि काही दिवसापासनं मी तुला दूध बनवून देतो आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? तुम्ही कमी दूध देता आणि आई जास्त दूध देत होती, एवढंच. कारण की माझ्या चहामध्ये जास्त दूध लागते. खरं म्हणजे तुझ्या आईचा अंदाज बरोबर होता की किती चहा बनवायचा आहे, तुला दूध किती द्यायचं आहे. वाय बाबा, आई समद किती चांगलं सांभाळत होती ना. हा, पिरीम वाटायचं असेल, समद्यांना जेवण द्यायचं असेल, हे आईकडनं शिकण्यासारखी गोष्ट होती. आयुष्यात आपल्यासनी वास्तव आणि कल्पनांमध्ये बरोबर फरक करायला आला पाहिजे. बाबा, मला काय बी समजलं नाही. समजावतो. ही तुझी आई आहे, तुझ्या कल्पनांमधली आई. आयुष्यात हे बी गरजेचं आहे. आणि आता ही तुझी आई नाही आहे, हे बी आयुष्यात गरजेचं आहे. दूध पिऊन घे. रामजीला करू द्या दुसरं लग्न, आणि मुलगी तीच असेल जी आम्ही ठरवू. एकदा का त्याच्या घरी ती पोहोचली की मग आपला उद्देश ती पूर्ण करणार, आणि मग त्या रामजीचं पूर्ण घर उद्ध्वस्त होईल आणि आपण आपल्या आजवरच्या सगळ्या पराभवांचा सूड घेऊ शकू. जर ही योजना यशस्वी झाली ना महाराज, तर नक्कीच त्यांचं पूर्णच्या पूर्ण घराणं उद्ध्वस्त होईल महाराज. परपंडितजी, त्या रामजी सकाळ संग कोणती पोरगी लगीन करल? विकत त्यांनाच घेता येतं जे विकले जातात, आणि किंमत योग्य दिली तर आपल्या आवडीनुसार त्या रामजीची दुसरी बायको आणि त्या भीमरावाची सावत्राई मिळेलच ना कुठे ना कुठे. रामजीसाठी एक चांगले सोयरे घेऊन गेलो होतो, पर काय झालं, रामजीनं वरडून वरडून हाकलून लावलं. काका, आता तुम्हीच समजावा तर त्याला आपल्या पद्धतीनं, म्हणजे रामजीच्या आयुष्यात एक चांगली बाई येईल, ज्यामुळे त्याचं, भीमरावचं आणि समद्या कुटुंबाचं भलं होईल. बरोबर बोलताय.
चांगलं नृत्य करतेस तू. चुकीच्या वेळेला आलात शेठजी. सांच्याला या ना. का? कारण दिसभर रियाज आणि सांच्याला तमाशा असतोय. आता जा. आजपासून ते संध्याकाळी कुठलाच तमाशा होणार नाही. कारण आजपासून हिचे इथले सगळे कार्यक्रम बंद. का? कुणाच्या बापात दम आहे जो आमास निरोखल? शेठजी इसरू नका. आमच्याकडे येणार राज महाराज बी आमचं गुणगान गात्यात. हिचे हेच नखरे आम्हाला खूप आवडतात. देवाणघेवाण करण्यासाठी आलो होता का? मंगेश. अक्का ये घ्या. अहो ठेवा की. हे पैसे ठेवा अक्का. जेवढं ही रोज कमावते ना त्यापेक्षा जास्त आम्ही देऊ. बस हिला आमचं एक काम करावं लागणार. काय काम करावं लागल? बस खाऊन घे बाळा. नाही खायचं मला. समजत नाही का तुला? खा ना बाळा. रागवून काय मिळणार आहे? खाऊ देणार तर खाईल ना. जेव्हा पाहावं तेव्हा टोकतच असते. हे नको करू ते नको करू. जसं माझं मन होईल तसंच मी करल. तू असं का बोलतोयस तुझ्या आई संग? तुम्हाला नको शिकू की कसं बोलायचं असतं. जा तुझं काम कर जा. जर तू व्यवस्थित वागणार नाहीस तर मग मी शिकवणार तुला. कारण ज्यांना आई नसते तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात का आईचं काय महत्व असतं आयुष्यात. आईच्या ओरडण्यामध्ये प्रेम असतं. आई जेव्हा काही समजवते थांबवते ते नेहमी आपल्या चांगल्यासाठीच असतं. ज्ञान नको देऊ मला. जा इथून. तुझं काम कर जा. ज्ञान देत नाही आहे. फक्त आई विना जगण्यामध्ये किती त्रास आहे हे सांगतोय. आणि आता जेव्हा माझ्याकडे आई नाही आहे तेव्हा वाटतं का आई विना जगण्यामध्ये लय त्रास आहे. जर मला ठाव असतं ना तर मी आई संग असं कधीच बोललो नसतो. तिच्याशी कधीच भांडलो नसतो. तिला कधी बी त्रास दिला नसता. भीम 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 शाळेत परत वरात थांबलं आहे तर आपल्याला सुट्टी आहे. चल घरी जाऊया. चल. आणि जर राग आला असेल तर विचार कर. आई नसेल तर तू कसा जगशील. मग राग निघून जाईल. बिचाऱ्याची आई गेली ना म्हणून असं बोलतोय तो. तेव्हा कधी कुणापासून कुणाची आई हिरावून घेऊ नको. आई मला खरंच माफ कर. आता पुढं मी कधीच नाही वरडणार तुझ्यावर. कधीच नाही त्रास देणार तुला. रामजी इथेच काम करतो. इथूनच तू तुझं काम सुरू कर. फक्त पैक्याचा यावर लक्षात ठेवा शेठजी. चंपा
तू पैक्याची काळजी करू नकस, हे तुला मिळतीलच. तू बस तुझ्या कामावर लक्ष दे. आता बघा चंपाची कमाल. काय झालं? कशासाठी रडतेस? मला काहीतरी काम द्या. माझं या जगात कुणी बी नाही. कुणी नाही म्हणजे? माझे आई बाबा लहानपणीच वारले. माझ्या काका काकूकडे राहत होती. त्यांनी मला युकायला काढलं होतं, तर तिथून बी पळाली. खाण्या राहण्यासाठी काय बी नाही आहे. इकडं तिकडं भटकून काम मागत आहे. 2 वेळेच्या भाकरीसाठी हिंडत आहे. पण इथे काहीच काम नाहीये. काय काम करू शकतेस तू? काय बी झाडू लादी काय बी करीन, नाही तर मी कुठे हिंडत फिरू. शेठजी, पगार तर तुम्हासनी द्यायचाच आहे, म्हणून मी असं काही बोलू नाही शकत. पर प्रश्न जर एखाद्याच्या भाकरीचा असेल, राहण्याचा असेल, तर त्याची मदत करायला पाहिजे. ठीक आहे रामजी, आजपासून तुझं काम ही बाई करेल. तू झाडू पुसण्याचं काम कर. धन्यवाद शेठजी, तुम्ही तर माझ्यासाठी देवच आहे. जमलं शेठजी. अर्ध काम तर झालंय आणि अर्ध काम ही चंपा करल. एक वेळा काम झालं ना, मग त्यो भीमराव त्या कुटुंबाच्या जोरावर उडत होता ना, ते कुटुंबच इकुरल्या जाईल बघा. चला शेठजी. आभार मानायची काही गरज नाही. तुम्ही तुमचं काम मन लावून करा, समजा काही ठीक होईल. रामजी, आजपासून तू हिशोब राखण्याचं काम कर. तुला ओळखायला माझी चूकच झाली. तुझ्यावर विश्वास नाही करू तर कोणावर करू? जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांच्या सुखदुःखाची काळजी करतो. धन्यवाद शेठजी. चला. शेठ बरोबर बोलत आहे की तुला स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या सुखदुःखाची जास्त काळजी आहे. मी आधी माझं काम लई मन लावून करीन, कारण त्याबद्दल पैक मिळणार आहे. आता तू माझी काळजी घे आणि मी तुझी. तवर जवळ तू समद गमावणार नाहीस आणि म्या माला माल होणार नाही. महाराज, चंपा कामावर लागलीये आणि आता लवकरच रामजी तिच्या गळ्याला लागेल. पण महाराज, त्या मुलाचं काय करायचं? असं अजिबात व्हायला नको की इकडे चंपा रामजीला आपल्या मुठीत करेल आणि तिकडे ती मुलं चंपाला आई मानण्यास नकार देतील, कारण नेहमी ते आपल्या आईच्या आठवणीत रमलेले असतात. मग त्या मुलांच्या मनातून त्यांच्या आईच्या आठवणी नष्ट करा. महाराज, गावकरी आणि तांत्रिकाच्या मदतीने त्यांच्यासाठी अडथळे निर्माण केले होते, ते निकामी ठरलेत. मग त्यांच्या अडचणी वाढवा. महाराज, मला काही कळलं नाही. भूत भूत निर्माण करा. भीमाबाईच्या नावाचं भूत. मग ते भूत लोकांना खूप त्रास देईल. एवढा त्रास देईल
की लोक भूतापासून सुटका करून घेण्यासाठी आमच्याकडे येतील आणि मग आम्हाला जे करायचंय आम्ही ते करूच. पण त्याच्या आधी त्या भीमाबाईच्या भूताला लोकांनी गावाच्या आजूबाजूला वावरताना बघितलं पाहिजे, जेणेकरून रामजीच्या कुटुंबालाही हे पटेल की भीमाबाईच्या आत्म्याला शांती मिळायलाच पाहिजे. वाह वाह महाराज वाह. तुम्ही लवकर लवकर काम करा. म्या तुळसा, हे कसं कापत आहेस? असं कापशील तर आयुष्यभर कापतच राहशील. दाखव. आता आई नाही हाय प्रत्येक गोष्ट सांगाया. हे पा, म्या सांगते. यासनी असं कापायचं, ठीक आहे? असं. मंजुळा, हा कसा मसाला बनवत आहेस? अर्धा मसाला तर खाली पडत आहे. बरोबर मसाला बनवायला शिकून घे. थांब. हे बघ, असं. समजलं? असं. ठीक आहे? अरे पुरंजन काका, तुम्ही? काका असे काळजीत का दिसत आहात काका? काय झालं? पोरी, ते तुझ्या सासूची तब्येत लई खराब आहे. तर तुझ्या सासऱ्यांनी बातमी धाडली आहे की गंगाबाईला लवकरात लवकर इथं पाठवून द्या. पण म्या यासनी सोडून कशी जाऊ शकती? मला समजत आहे, पर गंगा, इथला आम्ही समजे बघू. तिथं तुझी पोरं एकटी आहेत आणि ते घर सांभाळणार तुझ्याशिवाय कुणी बी नाही. पर आत्या, यासनी असं सोडून तुमची परिस्थिती बी पहा. मी अशी कशी जाऊ शकते? गंगा, तुझी जास्त गरज सासरी आहे ग. हो ताई, मी चांगला तऱ्हेनं मसाला बनवणं शिकल आणि तुळसाबी लवकर लवकर भाजी कापायला शिकल. तू इथली काळजी नग करू. तू लवकर सासरी चालली जा. होय ताई. पर आत्या, बाबा बाळा त्यासनी भेटल्याशिवाय कसं जाऊ शकते म्या? आम्ही सांगू बाबासनी. तिथे समजा ठीक झालं का तू ये परत. आनंद, भीम, तुम्ही दोघं साळत नाही इतक्या लवकर कशा आला? तिथं परत कुणाचं तरी वरड थांबलंय म्हणून. आनंद, जा गंगा ताईला गाडीत बसवून ये बाळा. वय ठीक आहे ताई, तू लवकर तयारी कर. जा. आता जसं समजवलं आहे तसंच करा. कोणाच्याही हाती लागू नका. संपूर्ण गावाला घाबरवून सोडा. त्या लोकांचं इतकं नुकसान करा की ते लोक त्रस्त झाले पाहिजेत. वय शेठजी. ठीक आहे, चला निघा आता. वय. बरं झालं की गंगा सासरी निघून गेली. बाबा, गंगा ताई तर जाता जाता बी हेच म्हणत होती, कधी लवकर परत येईल. नाही, तिनं आपल्या सासरी राहावं. मी इकडचं पाहून घेईन. बस तुम्ही लोकांनी माझी थोडी थोडी मदत केली तर मी घरचं समद काम करू शकतो. भाऊ, म्या बी लय चुकीच्या वेळेला जखमी झाली. जर म्या बरी असते ना तर कुणाला बी काय बी करायला दिलं नसतं. मीरा, जोपर्यंत तू पूर्णपणे ठीक नाही होत तोपर्यंत आराम कर. म्हणजे ही म्हातारी कधी बी बरी नाही झाली पाहिजे. हा, ही जर का बरी झाली तर म्या हिचे परत पाय मोडन.